दत्तधाम सरकारमध्ये प्रार्थना आणि संकल्प कोण करू शकतो? कारण ती प्रार्थना आणि संकल्प कोणाचा आहे? तर उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, पालन करणारे विष्णुदेव आणि संहार करणारे महादेव जे त्रयमूर्ती आहेत, त्यांचा संकल्प आणि प्रार्थना ही फक्त आपल्या दत्तधाम सरकारमध्ये होत असते. तर ती प्रार्थना आणि संकल्प कोण करू शकतो? जो करोडपती आहे, अरबपती आहे, कितीही पैशावाले असतील तरीही ती इथे येऊ शकत नाही. कारण मागील जन्मातील पुण्य शिल्लक ज्याचं आहे तोच दत्तधाम सरकारमध्ये येऊ शकतो, प्रार्थना संकल्प करू शकतो. तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल, तुम्ही घरून सुद्धा प्रार्थना आणि संकल्प करू शकत नाही, फुकट असताना अनुभव घेऊन बघा. तुम्ही घरून प्रार्थना आणि संकल्प करण्याचा प्रयत्न करा. जे त्रयमूर्ती आहे ते तुम्हाला घरी सुद्धा प्रार्थना संकल्प करून देऊ शकत नाही. जे पुण्यवान आहेत त्यांचंच ते काम आहे, पापी लोकांचं काम नाही. श्री गुरुदेव दत्त.